तब्बल 17 वर्षांनी बीएसएनएल कंपनी आता नफ्यामध्ये आलेली आहे। बीएसएनएलनं तिसऱ्या तिमाहीमध्ये 262 कोटी रुपयांचा नफा मिळवलेला आहे। बीएसएनएल सरकारी मालकीची दूरसंचार सेवा कंपनी आहे। दूरसंचार क्षेत्र भारताच्या डिजिटल भविष्याला चालना देईल हे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आता पूर्ण होतंय, कारण सरकारी मालकीची दूरसंचार सेवा कंपनी असलेली भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलनं तिसऱ्या तिमाहीमध्ये 262 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे। 2007 नंतर म्हणजेच तब्बल 17 वर्षांनी बीएसएनएलला मिळालेला हा पहिलाच नफा आहे। बीएसएनएलनं शुक्रवारी आर्थिक वर्ष 2024-25 साठी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीची आकडेवारी जाहीर केली, ज्यात 262 कोटींचा निव्वळ नफा आहे। बीएसएनएलनं आपला एकूण खर्च कमी केलाय आणि त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेतला तोटा कमी झालाय। शिवाय ग्राहकांची संख्या वाढवण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्याने कंपनीला नफा मिळालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।